आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि कुणाची ग तू पोर? आणि ही अशी माझ्या अंगठीला काय ती? आणि थोरा मोठ्यांच्या बरोबर बोलायचं काय शिकवलं का नाही कोणी हिला? शकू का बोलतेस तू? ए काय शकू शकू लावलंय ग? मंगल कुणाची आहे ही पोर? आणि सरे त्या अणूचं काय झालं? बाळून झाली काय ती? आणि त्यो आदित्य तिला फसवतो हे शेवटी कळलं का नाही तिला? आणि सरे सांगून ठेवते तुला, अजिबात त्याला पाठीशी घालायचं नाही. या दोघांच्यासाठी लई केलंच आतापासून. बरं आता नाही, आता तू तुझ्या परीक्षेवर ध्यान दे. काय सावी, अगं काय झालं? रडतेस का तू? इकडे बघ ना शकू कशी वागते. कुणाची मुलगी आहे विचारते. एवढं काय लाड करताय त्या पोरीचं? कुणाची आई ही पोर? ही अनुची तरी पोर नाही ना? कोण अनु? मी अनुची मुलगी आहे. आपण आज जाऊ. नाही सोड, मला शकूशी बोलायचंय. शकू कोण आहे अनु? माझी आई आहे का? बोल ना शकू, मी अनुची मुलगी आहे. ए बाळा, कोणी नाही. हे बघ, शकूला बरं नाही ना म्हणून ती अशी बडबड करते. आई तिला औषध देईल, मग तिला बरं वाटेल. चल आपण आज जाऊ. चल. पण मला बोललं मी शकूशी. अगं असं काय करते? उद्या जायचंय की नाही लवकर शाळेत? चल. नाही सोड मला. अगं सकाळी लवकर उठायचं. एडी मला शकूशी बोलू दे. नाही रे, चल. अगं एडी सरांना पराठे करायचे नाही. चल चल चल. अगं बोलू दे. चल. मंगल ही तरी मला सांग, कुणाची आहे ही पोर? आजे खाली बस. पोरगी आजे प्लीज खाली बस. खाली बस. बस ती सांग सगळं सांग. थांबा, शांत व्हा. सोड मला. सावीच. मला विचारू दे शकूला. सावी सोड ना मला. सोड ना सोड. चल उद्या. मला आधी सांग. सावी ऐक ना माझं, झोपून घे आता तू. हा अगं मला जाऊ दे ना पण तू मला सांग, अनु कोण आहे आणि आदित्य कोण आहे? मी अनुची मुलगी आहे का? पाच दिवसांचे डोस दिले नाही. आजे दर गोळ्या घे. अगं मला काय धार भरले होय? आणि कसलं औषध देतेस ग? आयुष्यात मी कवा औषध घेतलंय काय? मंगल, घेतलंय मी औषध? मामी, मी तुमच्या पाया पडते हो. हे बघा, कान धरते. माझं चुकलंय हो मामी. हे बघा काय झालंय, कसं झालंय ना, मी सगळं तुम्हाला सांगते. पहिल्या तेवढ्या 2 गोळ्या खाऊन घ्या. हे बघा, तुम्ही गोळ्या खाल्ल्या का नाही, मग मी तुम्हाला गरम गरम दूध देते. काय बोलतीस काय कळत नाही बघ मला. पण दूध पाहिजे मला, मसाला दूध. ते कोजागिरी पौर्णिमेला करतात की नाही, तसलं दूध आणि मोठा ग्लास भरून. आज कोजागिरी पौर्णिमाच आहे ना? हो हो हो.
हा मग मंगल केली असशील की तू दूध. हा हा बर बर, मी तुम्हाला का नाही गरम गरम दूध देते कोजागिरी सारखं. हा, चला आणि चंद्र पण दाखवते. चला चल चल चल. बापरे, काय भयंकर प्रकार आहे आजींचा. हो ना, 5 दिवसांच्या गोळ्या चुकल्यात भाऊजी. अजून काय होणार आहे? आणि आत्ता आईला बोलून तरी काय उपयोग आहे? जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. आदित्याने अनुचं नाव ऐकून ना सावी मला 100 प्रश्न विचारणार. अशी उत्तर देऊ तेच कळणं झालं मला. अगं पण सर हे आजी ठीक होईल ना ग? होईल ग, हे असं सारखं होत असतं तिला. उद्या सकाळी नॉर्मल होईल, सगळं विसरून जाईल ती. नाही नाही नाही, पण सुंदरी, हा विषय ना जरा गंभीर आहे. स्पेशली सावी समोर हा विषय परत येता कामा नये. काय मालू? एवढं कळत नाही का मला? तर काय तुम्ही पण सरे, नको काळजी करूच. आता मी आले ना, आजीच्या सगळ्या औषधांची जबाबदारी ना माझ्यावर. ते सगळं ठीक आहे का, पण मला ना खरंच कळत नाही मी कुठवर सावीशी असं खोटं बोलणार. आपण सगळे कुठवर हे खोटं निभावू शकू. सध्या तरी निभवायलाच पाहिजे आपल्याला सुंदरी. विषय थोडा गंभीर आहे, पण तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं ठीक. हो फुली, असो, मी जाते, बघते तिच्या. गुड नाईट. गुड नाईट. चांगला सावी, ए बाळा, सावी इकडे बघ माझ्याकडे. तुला माहिती आहे ना आपली शक्कू कशी आहे? जरा गोळ्या चुकल्या ना तिची सगळी गडबड होते ते. हा, पण ती मला कशी विसरली मला? बाळा तुला तर माहिती आहे ना, ती तर सगळंच विसरते. आणि आपलं घर सुद्धा विसरते ती, तिच्या लक्षात नाही राहत. माहिती आहे ना? पण तिला तू आठवत होती, मंगलाची आठवत होती, मीच कशी नाही आठवत? आणि ती म्हणत होती ती कुणाची मुलगी आहे. राहू बाळा, तुला तर माहिती आहे ना आपल्या शक्कूला तो आजार आहे विसरायचा. तूच तिच्या गोळ्या औषधं त्याला आठवण करते की नाही, तर तिच्या लक्षातही राहत नाही. असं तू मनाला लावून घेणार आहेस का? नाही ना. आणि मला माहिती आहे माझी सावी एकदम गुड गर्ल आहे, शक्कूवर नाही रागवणार. आता तू पटकन झोप, आपण उद्या शक्कूशी बोलू छान.